मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. आजच्या आधुनिक युगात संस्कृती, धर्म, रूढी आणि परंपरा कालबाह्य गोष्टी म्हणून ओळखल्या जाऊ लागलेल्या आहेत. तर आज आपण जे सण साजरे करतो ती हौस म्हणून करतो की त्यामागील धार्मिक हेतू जाणून करतो याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हळदी-कुंकू साजरे करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा एक सामाजिक कार्यक्रम आहे जो समाजातील बांधिलकी वाढवतो. हळदी-कुंकवाच्या निमित्ताने आपण सुवासिनींना आपल्या घरी आमंत्रित करतो व सुवासिनींना साक्षात आदिशक्तीचे स्वरूप म्हणून आपल्या घरामध्ये येतात आणि आपण जेव्हा त्यांना हळदी-कुंकू लावतो तेव्हा साक्षात आदिशक्तीचे रूप हे जागृत होते. त्यामुळे आपण अप्रत्यक्षरित्या देवीची म्हणजेच आदिशक्तीची पूजा करतो. हळदी-कुंकवाबरोबरच सुवासिनींना वाण म्हणून एक भेटवस्तू देखील दिली जाते. हा कार्यक्रम संक्रांतीपासून सुरू होतो तर तो रथसप्तमीपर्यंत चालू असतो. मकर संक्रांत म्हटलं की महिलांमध्ये एक वेगळाच उत्साह दिसून येतो. मकर संक्रांतीनिमित्त घरोघरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम होतो. पण कधी विचार केला आहे का हळदी कुंकू का साजरं करतात, त्यामागे काय कारण आहे आणि हा सण आपण शास्त्रानुसार कसा साजरा करायचा किंवा वाण काय द्यायचं, त्याचबरोबर याची तयारी आपण कशी करणार आहोत, या सर्व गोष्टींची माहिती आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. नमस्कार, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजाज कॉर्नरमध्ये. मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत घरोघरी महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात. यंदा रथसप्तमी 16 फेब्रुवारीपर्यंत असल्याने महिनाभरात तुम्ही कधीही हळदी कुंकवाचा कार्यक्रम करू शकता. खरं तर पूर्वीच्या काळी महिला घरातील कामं आणि शेतात राबायच्या. त्यांचं आयुष्य चूल, मूल आणि शेत यांच्या अवतीभोवती फिरायचं. त्यामुळे अशावेळी त्यांच्या आयुष्यात थोडासा विरंगुळा आणि महिलांच्या एकमेकींशी भेट किंवा हळदी कुंकवाचा कार्यक्रम हे एक निमित्त असायचं. तर हा सोहळ्यातून संस्कृतीचे संवर्धन व्हावे, एकमेकांची विचारांची देवाणघेवाण, जिव्हाळ्याचे, प्रेमाचे आणि मैत्रीचे संबंध घट्ट करण्याचा हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाची आपण तयारी कशी करायची आहे हे आपण थोडक्यात पाहून घेऊयात. तर सर्वात आधी हळदी कुंकवासाठी संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंतच्या दरम्यान एक योग्य दिवस आपल्याला निवडायचा आहे. ज्या दिवशी तुम्हाला वेळ असेल तो दिवस नक्कीच निवडावा. त्याआधी तुम्हाला आधीच तयारी करून ठेवायची आहे. या दिवशी संपूर्ण घर स्वच्छ करायचे आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही एखाद्या थीमप्रमाणे तुमच्या घराला सजवू शकता. येणाऱ्या सुवासिनींना बसण्यासाठी योग्य व्यवस्था आपल्याला या दिवशी करायची आहे. त्यांच्यासाठी चहा आणि नाश्त्याची पूर्वतयारी आपल्याला करून ठेवायची आहे. त्यामुळे वेळेवर आपली धावपळ होणार नाही. ताट सुंदर सजवून त्यामध्ये हळदी कुंकू ठेवायचं आहे. तसेच सुवासिनींना देण्यासाठी तिळगुळ किंवा तिळाचे लाडू ठेवायचे आहेत. सुवासिनींना देण्यासाठी आणलेले वाण म्हणजेच भेटवस्तू याची व्यवस्थित मांडणी आपल्याला करून ठेवायची आहे. स्वतःसाठी लागणारे कपडे आधीच काढून ठेवावेत. सर्व तयारी आधीच करून घ्यावी आणि त्यामुळे आपल्याला पटकन तयार होता येईल. तर याआधी आपल्याला महिला पाहुण्यांची लिस्ट बनवायची आहे. समारंभात तुम्हाला कोणाकोणाला आमंत्रित करायचे आहे त्याची यादी बनवून घ्यायची आहे, जेणेकरून तुमचा आयत्या वेळेला गोंधळ होऊन कोणाला बोलवण्यास विसरणार नाही. तुम्हाला सर्वात आधी हळद आणि कुंकवाची खरेदी करायला लागेल. विशेषतः संक्रांतीचे हळदी कुंकू सोहळ्याला हलवा म्हणजे पांढऱ्या साखरेचे गोळे घ्या आणि तिळगुळ लाडू विकत घ्यायचे आहेत किंवा घरी बनवू शकता. आपण परदेशीत राहत असाल तर घराजवळील एका भारतीय स्टोअरला शोधा आणि तिथे भेट द्या. येणाऱ्या महिलांसाठी गिफ्ट बॅग आपण तयार करून ठेवू शकतो. त्यामुळे गोंधळ उडणार नाही. प्रत्येक पिशवीत एक नारळ, घेतलेली वस्तू किंवा ब्लाऊजचा एखादा पीस, एक फळ आणि 2 पाने ठेवायचे आहे. बऱ्याचदा काही महिलांबरोबर त्यांची लहान मुले पण असतात. अशावेळी लहान मुलांसाठी पण खाऊ काढून ठेवता येऊ शकतो. तर या दिवशी तुम्हाला जर काळ्या रंगाची साडी नेसायची असेल तर काळा रंग यावर्षी नव्हता. घरातील सर्व तयारी झाल्यानंतर एक योग्य वेळ ठरवून त्या वेळेला सर्व सुवासिनींना हळदी कुंकवाला येण्यासाठी आमंत्रण आपल्याला आधीच द्यायचं आहे, जेणेकरून महिला त्या वेळेमध्ये आपल्या घरामध्ये हळदी कुंकवासाठी येतील. हळदी कुंकवाच्या दिवशी सर्वप्रथम आपण जी वाणवस्तू आणलेली आहे ती वाणवस्तू सर्वप्रथम आपल्याला हळदी कुंकू लावून आपल्या देवघरामध्ये किंवा देवांसमोर ठेवायची आहे.
नंतर सुवासिनींना देण्यासाठी आणलेल्या वाण म्हणजेच भेटवस्तू यांची व्यवस्थित मांडणी करून ठेवायची आहे. घरातील सर्व तयारी झाल्यानंतर आपण सांगितलेल्या वेळेमध्ये महिला आपल्या घरामध्ये सुवासिनी येण्यास सुरुवात होईल. महिला आल्यानंतर त्यांचं आदरातिथ्य करायचं आहे. आपण त्यांचं छान असं स्वागत करणार आहोत. त्यांना हळदी कुंकू द्यायचं आहे, पान सुपारी द्यायची आहे, अत्तर लावायचं आहे, अंगावरती गुलाब पाणी शिंपडायचं आहे. काही प्रसंगी ओटीसुद्धा भरली जाते. तर यावर्षी तुम्ही हळदी कुंकू समारंभ करण्याचा विचार करत असाल तर त्याचे प्लॅनिंग हे तुम्हाला आधीच करून ठेवायचं आहे. सुवासिनी आल्यानंतर सर्वप्रथम त्यांना चहा आणि नाश्ता द्यायचा आहे. त्यानंतर सुवासिनींच्या कपाळाला हळदी कुंकू लावायचा आहे. हातामध्ये तीळ किंवा तिळाचा लाडू द्यायचा आहे. हळदी कुंकू लावून झाल्यानंतर सर्व सुवासिनींच्या आपल्याला पाया पडायचा आहे. सर्व झाल्यानंतर आपण आणलेले वाण ओटीमध्ये साडीच्या पदरामध्ये द्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने आपण या दिवशी उखाण्यांचा कार्यक्रम देखील आयोजित करू शकतो. तसेच गाणी म्हणणे, डान्स, वेगवेगळे खेळ यांचा देखील कार्यक्रम आपण घरामध्ये आपल्या ठेवू शकतो. या आधीच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हळदी कुंकवासाठी वाण वस्तू काय द्यायच्या याच्या आयडिया मी तुम्हाला दिलेल्या आहेत. व्हिडिओ जर पाहिला नसेल तर व्हिडिओ नक्की पाहावा. ज्याप्रमाणे संक्रांतीच्या दिवशी महिलांचा हळदी कुंकाचा कार्यक्रम केला जातो त्याचप्रमाणे लहान मुलांच्या बोरनाण्याचा देखील कार्यक्रम केला जातो. बाळ जन्माला आल्यानंतर जी पहिली संक्रांत येते त्या दिवशी लहान मुलांना हे बोरनान घातलं जातं. नवविवाहिताला ज्या पद्धतीने हलव्याचे दागिने घालून सजवण्यात येते त्याचप्रमाणे लहान मुलांनासुद्धा हलव्याचे दागिने घातले जातात. संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हे कधीही करता येते. मुलांना काळ्या रंगाचे कपडे घातले जातात. लहान मुलांना आणि जवळच्या नातेवाईकांना आणि सुवासिनींना बोलावून हा कार्यक्रम केला जातो. लहान मुलांना या बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी फळे, बोरं, उसाचे तुकडे तर सर्वात आधी घरात जमिनीवरती स्वच्छ कपडा अंथरून घ्यायचा आहे. त्यावरती एक पाट ठेवायचा आहे. तुमच्या बाळाला त्या पाटावरती बसवा. त्यानंतर नातेवाईकांकडून तुमच्या लहान मुलाला ओवाळून घ्यायचं आहे. बोरं, उसाचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा आणि कुरमुरे एकत्र करून त्याचं बोरनान करायचं आहे. लहान मुलांच्या डोक्यावरून ओतून घ्यायचं आहे. त्यानंतर कार्यक्रमासाठी आलेल्या लहान मुलांना ते बोरं, गोड गोड उसाचे पेर, तिळाचे बोरं उचलून खाऊ द्यायचे आहेत किंवा घरी घेऊन जाण्यासाठी सांगायचे आहेत. काही भागात बोरलूट असेही म्हणतात. यामध्ये बाळाला कौतुकाचा भाग तर आहेच. पालकांची हौसी आहे. ऋतूत येणाऱ्या फळांना चाखण्याची सवय आपल्या बाळांना लावण्याचा हा अनोखा प्रयत्न असतो. बाळावर असंच सगळ्यांचा प्रेमाचा वर्षाव होऊ दे. तो कायम बाळगोपाळांनी घेरलेला म्हणजे सर्वांचा लाडका होऊ दे अशा भावनेने केलेला हा एक संस्कारच असतो. कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच छान छान व्हिडिओसाठी पूजाज कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.